नमस्कार महाराज मित्रांनो, ह्युमिक ऍसिड कुठल्या खतांसोबत वापरलं गेलं नाही पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे जितकं कुठल्या खतांसोबत वापरलं गेलं पाहिजे. आपण खूप मोठ्या चुका करतो आणि आपलं नुकसान करून घेतो. लगेच तो रिपोर्ट दिसत नाही, पण जसं जसं उत्पन्नाच्या शेवटच्या टप्प्यात आपलं पीक येतं तिथे खूप मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान झालेलं असतं. मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा आणि ह्युमिक ऍसिड 2 खतांसोबत शक्यतो वापरू नका. पहिले म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आणि दुसरा म्हणजे अमोनियम सल्फेट. आता का वापरलं नाही पाहिजे तेही सांगतो मित्रांनो. आता ह्युमिक ऍसिड जे आहे ना, जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकतात तेव्हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं, म्हणजे COOH कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. आणि नंतर याचं काय होतं तुम्हाला पूर्ण पद्धतशीर सांगतो. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकता COOH, हा जो असतो हायड्रोजन, हा न्यूट्रॉन नसतो मित्रांनो, हा प्रोटॉन असतो. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि हे जे 2 ऑक्सिजनचे आणि 1 कार्बनचा आहे यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. आणि तुम्हाला कित्येकदा मी सांगितलंय, लग्न बाईचं माणसाशी होतं, माणसाच्या माणसाची होत नाही. चुंबकाच्या 2 विरुद्ध बाजू एकमेकांना चिपकतात, 2 समान बाजू चिपकत नाही, तर तो अट्रॅक्शनचा नियम आहे. तर जेव्हा तुम्ही कॅल्शियम नायट्रेट टाकतात मित्रांनो, तर कॅल्शियम नायट्रेटमध्ये तो कॅल्शियम जो आहे ना त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. काय आहे? पॉझिटिव्ह. आणि पाण्यामध्ये हे जेव्हा कार्बोक्झिलिक ऍसिड टाकलं जातं मित्रांनो, म्हणजे ह्युमिक ऍसिड, तर COOH चं काय होतं, हा एच जो आहे ना हा वीक ऍसिड असल्यामुळे हा हायड्रोजन जो प्रोटॉन आहे तो बाहेर पडतो. मग राहिला काय मोकळं, हे सी आणि O यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, 2 ऑक्सिजन 1 कार्बन, आणि यांना कॅल्शियम भेटतो आणि एक बॉन्ड तयार होतो आयनचा. आणि हा कॅल्शियम आयनचा जो बॉन्ड तयार होतो त्याच्यामुळे पिकाला कॅल्शियम आणि ह्युमिक ऍसिड व्यवस्थित भेटत नाही मित्रांनो. मग तुम्ही म्हणाल मग हा हायड्रोजन आयन गेला कुठे? हा हायड्रोजन आयन तर मित्रांनो पाण्यामध्ये जसाच तसा राहतो. आणि याच्यामुळे काय होतं, एक तुम्हाला फायदा होतो की तुमचा पीएच जो आहे जमिनीचा ते कमी करायला मदत करतो. तुम्ही म्हणाल काय काही बी सांगतो, तर सांगतो मित्रांनो. पीएच म्हणजे काय रे? पी आणि एच, पीएचचा लॉंग फॉर्मच तुम्हाला माहित असेल. पी म्हणजे पोटेन्शियल म्हणजे ताकद, आणि हायड्रोजन आयनची पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन, याचा लॉंग फॉर्म आहे पीएचचा. तर उरला इथे कोण बाजूला? यांनी एकदा एकमेकाशी लफडं करून घेतलं कॅल्शियमने कार्बन सोबत आणि ऑक्सिजन सोबत, किंवा मग तुम्ही अमोनियम सल्फेट टाकाल तर अमोनियम म्हणजे NH4, हा बी NH4, हे बघा NH4 प्लस, हा म्हणजे कॅटायन. यांनी दोघांशी एकमेकाशी लफडं करून घेईल, मग उरला कोण खाली? हायड्रोजन. हा पाण्यामध्ये जसाच तसा राहिला, आणि जेवढी जास्त संख्या हायड्रोजनची राहील तेवढा जमिनीचा पीएच कमी होत चालतो. मग त्यामुळे तुम्हाला काय होतं, तुमचं कॅल्शियम वाया जातंय, ह्युमिक ऍसिड वाया जातंय, अमोनियम सल्फेट वाया जातंय, आणि जो हायड्रोजन आयन बाहेर पडलेला आहे पण तो पाण्यातच आहे, त्याचा जमिनीचा पीएच कमी करायला मदत होतो. पण ते जास्त जर झालं तर जास्त जमिनीचा पीएच कमी करून काय करता,